समजून घ्या याची कोणता लग्न केल्यानंतर कुलदैवत बदलतं, सगळं बदलतं, नाव बदलतं, आडनाव बदलतं, सगळं बदलतं. का करतो कोण जोशी ना? नाही, मी मोऱ्याशी लग्न केलं. अरे तू पूर्वीचे कोण? जाधव. आता कोण? लिमई. हा लक्षात ठेवा, जात बदल अजून ऐकण्यासारखं आहे. नाव बदललं, बरोबर आहे, मधलं नाव बदललं, शेवटचं बदललं, देव सुद्धा बदलला. माहेरचा देव निराळा, माहेरचा विठोबा, तर तिकडचा मसोबा आहे ना. आता काय पंढरपूरला येत नाही, आमचा सासरचा देव निराळा. अरे एका मारक्या माणसाशी लग्न लागल्यानंतर देव सुद्धा बदलतो. मग पांडुरंगाची माळ गळ्यात घातल्यानंतर तुमचं जीवन सुद्धा परिपूर्ण का होतं? आता सरळ कशाला वगैरे डोकं चालवता, फक्त डोकं तो चालवता एवढंच कळलं त्याला. म्हणून महाराज म्हणाले, बाप रुक्मा गुरु नविसरले सर्वथा. हे निवृत्तीने तत्वता सांगितले. माझे सद्गुरु निवृत्तीनाथांनी सांगितलं, अरे आपली योग पंथाची जरी परंपरा असली, आदिनाथ सकळ सिद्धांचा मच्छिंद्रदयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षाची केला. गोरक्ष वळला गैनी प्रती, गैनी प्रसादे निवृत्ती दातारा, पण ज्ञानदेवा सार बोध. शेवटी कौतुक कुठे झालं? ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, वास आमचा संपला. आणि निवृत्तीने तत्वता मला सांगितलं, इकडे तिकडे बघू नकोस, खांद्यावर पता घे. पांडुरंगी मन रंगले,
संत मंडळी, मी धन्य मानतो या महाराष्ट्रामध्ये जन्माला, धन्य मानतो. मला माऊली भेटली, जवळ करणारी भेटली, दोष पाहिले नाहीत, गुणाकडे लक्ष दिलं, अंगावर हात करतात. अहो, स्त्रियांना कोणी अधिकार दिला? स्त्री सुद्धा शूद्र मानली गेली शास्त्रात. पण आज ज्ञानोबाराच्या पुण्याने राष्ट्रपती झाले. माझं बोलणं कळलं का? ही साधी लोक तुम्हाला दिसते साधी. तुम्हाला माहिती आहे, एक गोष्ट सांगतो कीर्तन आठवण. या जगाला ज्ञानेश्वरी माऊलीने दिली हे ठीक आहे, पण ते त्याला कारण मुक्ताबाई आहे. दरवाजा बंद करून बसले होते, वैतागले. त्यांनाही वाईट वाटलं, अरे आपण जगाचं कल्याण करतो आणि आपल्याला शिवाय देत आहे. दार बंद करून बसले. मुक्ताबाई गेली, म्हणे माऊली टाकी उघडा. ज्ञानराजा, तुम्ही रावला तर जगाचं कसं होणार? माय बाप्पा, दार उघडा, दार उघडा. नका रागू, नका रागू. अहो, रागवणारे आहेत म्हणून माणसं तुमच्याकडे येत आहेत. तुम्ही रागवल्यानंतर कोण बघेल? बापाने मारलं तर आई जवळ असते, पण आईने मारलं तर कोणी जवळ करत नाही. बरोबर आहे ना? बाप रागवतो तेव्हा आई असते, राहू द्या, बोलायचं ना, राहू द्या, राहू द्या. पण तीच जर मारू लागली तर बाप आणखीन हात धुवून घेते. माझं बोलणं कळलं का? तसं माऊली, तुम्ही जगाचा उद्धार करणारे आहात. तुम्ही दार बंद केली तर आहे ते दरवाजे आणखी गच्च बंद होऊन जाते. दार उघडणारे तुम्ही आहात माय बाप्पा. आणि एवढं म्हटल्यावर खाडकन दरवाजा उघडला. बाजारात त्या दरवाजातून काय प्रगट झालं माहितीये का? ओम नमो ह्याद्या वेद प्रतिपाद्या जय जय ससंवेद्यात्मरूपा देवा तुमची घडी सकलात्मती प्रकाश म्हणे निवृत्ती दास. आणि शेवटी काय झालं? पुढती 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 या ग्रंथ पुण्य संपत्ती सर्वसुखी सर्वभूती संपूर्ण ते म्हणे श्री विश्वेश्वराव येणे भरते श्री ज्ञानदेवो. लक्षात ठेवा, असा ह्या वारकरी संप्रदायाचे आम्ही पायी आहोत. आमचा नंबर कितवा आहे आम्हाला कळत नाही. एक माणसाने मला विचारलं, तुमचा नंबर कितवा? किती कोटी कोटी माझ्या पुढचे असेल त्याच्या शेवटचा आहे, पण मला आनंद एक आहे, माझ्या पहिल्या नंबराला माऊली आहे. माझा नंबर कितवा आहे याचा मी विचार केला नाही, पण मी माऊलीच्या वळीत आहे याचा मला आनंद आहे. याचा मला आनंद आहे. नंबर कितवा तू बघ, ये मोजत तिथून माऊलीपर्यंत पोचता येतं का ते तरी बघ, ते तरी बघ. पण आमची निश्चित खात्री आहे, या ओळीला माऊली आहे, ज्ञानोबा आहे, तत्वा आहे, नाथ आहे, त्या ओळीत आम्ही आहोत. आमची ओळ चुकणार नाही. नंबर लागेल तेव्हा नंबर लागेल, तर ते मागे येतील. भेटताना नाही कळला तुम्हाला? रस्त्याने मूल बसून मागे बसलं तर आई धावत मागे येते. येते ना? काय तुमचा अनुभव आहे ते मुलाला सांगता. बघ, लहानपणी बघा मुलं कशी असते, सगळ्यांना अनुभव आहे. चापट मारेल, माझ्या कळीला पिठाचा डबा मारे आहे नाही आणि त्या रस्त्यात काढतं. काय काय डावा घेते, जवळ घेते, सापट मारते, वर घेते. तू बोकाड बसत रडायचं नाही, चॉकलेट घेऊन जाऊ. मारणारी तीच, जवळ करणारी तेच. कसे काशे ना आम्ही माऊलीच्या कडीला आहोत, याच्यातच आमच्या जीवनाचं याच्यातच आमच्या जीवनाचं सार्थक आहे. शेवटपर्यंत हीच प्रार्थना आहे. माधवराव, आशाताई, तुम्ही सगळे मिळणी देवधर्म आणखीन जे आहे ठीक आहे. आमचे नगरसेवक बसलेले आहेत नाही का? इथे हा पाटकर, त्या सगळ्यांनी याच्यामध्ये भाग घेतला. बाकी सगळ्यांची नावं काही मला माहिती नाही, सहज जेवढी कानावर आली तेवढी घेतली. आपण सगळ्यांनी कार्यक्रम ठेवला. 75चा कार्यक्रम नाही, आशीर्वाद घेण्याचा कार्यक्रम. ते म्हणाल, बाबा महाराज आशीर्वाद काय? काही नाही वाटत आहे. शेवटपर्यंत खांद्यावर विणा असावा, मुखामध्ये विठ्ठल असावा.
एका जन्मात मिळणार नाही, 100 जन्मात मिळणार नाही, तेवढं एका जन्मात देवाने दिलं. शंकराचार्यांनी काशीला बोलून सत्कार करावा, आणखीन काय पाहिजे, काय मला येतं. त्यांनी कौतुक करावं. शेकड्याने पुरस्कार राष्ट्रपतीपर्यंत मिळाले. काय त्याचं काहीही नाही माहिती होत. घरात आता जागा शिल्लक नाही पुरस्कार ठेवायला. पण खरं सांगू का, माणसं बसून डोलू लागले की हा माझा मोठा पुरस्कार आहे. त्या पुरस्काराला मी एकाने विचारलं, मला कितीतरी भूषण मिळाले, यादीत येत नाही. मी म्हटलं तू म्हणतो सातारा भूषण खरंच आहे का रे? ते म्हणले मला काय माहिती. माझं पूर्ण कळलं. पुरस्कार निर्जीव आहे, जेणारी माणसंही खरे पुरस्कार. आमची घरी शब्दाची तडप नाही, शब्दाची शस्त्रे यत्न करू, अशी माझ्या ज्ञानोबाची वचन आहे. असंच प्रेम करा, मला आशीर्वाद द्या, बस दुसरं काही मागायचं नाही. ज्ञानेश्वर पुस्तकं आहेत. दादा महाराजांचं चरित्र आता परवाच गौरव ग्रंथ निघाला, तोही उपलब्ध आहे. ज्यांना पाहिजे असेल त्यांनी घेऊन जावं. हा महाराजांचा गाथा आता शिल्लकच नाही आहे, पण एका ठिकाणी दिले होते, तिथून ते नको म्हटले म्हणून परत आले. 15-20 प्रती शिल्लक आहेत. 5000 प्रती संपल्यात. तिथे 100 रुपये जो ट्रस्टला देणगी दिली त्याला तो गाथा मिळेल. आता 5000 ने 7000ला मिळेल. त्याच्यामध्ये विशेष म्हणजे तुकाराम महाराजांचा हस्ताक्षर आहे आणि एकनाथी भागवत जो पैठणला प्रकाशित झाला, हा 7000चे 2 पुस्तकं आहेत. बघितल्यानंतर तुम्हाला कळेल त्याची किंमत काहीच नाही. ऑइल पेंटची चित्र जवळजवळ 100 आहेत. त्यांनी चित्राला म्हणजे 10 लाख गेले, पण मनापासून एकच होतं. मी परदेश दौऱ्यामध्ये बायबल बघितलं, हैदराबादला कुराण 1 कोटीचं बघितलं. मग मला वाटलं आमचं पुस्तक ग्रंथ का चांगले असं, त्या भावनेतून जिद्दीने केले. काय खूप त्रास झाला करताना, पण घडलं. तेव्हा ज्यांना पाहिजे असेल त्यांनी घ्या. अरे नको तिथे पैसे आपण घालवतो, एक तर राहू द्या. फुटणाऱ्या कब्बशीला लाखो रुपये घालवतात. परवा एकाने मला सांगितलं, अहो परवा मी पुण्याला एक मॅगझिन बघितलं, त्याच्यामध्ये सँडल होती बाईची. माधवराव 1 लाख आणि 15,000 किंमत होती त्याची. मी म्हटलं जोड्याला किंमत इतकी, म्हणजे जोडून देतं ते तत्वाला किंमत किती नाही का? शेवटी खालच्या रस्त्यात शेड लागणारच ना, लागणार नाही. जोडाच आहे, चप्पलच आहे. काय चप्पलच आहे ती, अगदी मोठी शब्द, कार टू कार्पेट. त्या कोल्हापूरला चप्पल मिळते बघा, ती अशी होती ती. मी त्याला विचार नाव काय, कार टू कार्पेट, म्हणजे कार मध्ये बसायचं आणि कार्पेटवर बसायचं. आता आमच्याकडे जर रेती असेल तर कार्पेट पिटलं. लक्षात घ्या. तेव्हा हे सगळं सोडून द्या, बघा ग्रंथ बघा, घ्या. आपल्या घरामध्ये असावं काय काय. आमच्या ज्ञानोबा तुकोबाची संपत्ती, अरे बाकीची संपत्ती काय आहे? ज्ञानोबा तुकोबाची मुद्दाम एक कागद कोरा घेतला तो 10,000 रुपयाचा कागद आहे. अशी 1200 पानं आहे आणि प्रत्येक पान 4 कलरमध्ये आहे. ते भागवत सुद्धा जास्त शिल्लक नाही. बघा हौशीची मंडळी आहे, विले पाटल्याची रसिक मंडळी आहे. आणि विशेष म्हणजे महाराष्ट्रीयन भाव आता इथे कॉन्सन्ट्रेट झाला आहे. आता तो हळूहळू किती लांब उडतोय म्हणून नाही. आम्ही सुद्धा आता देवदारांना म्हटलं, ते म्हणले आम्ही तुमच्या मागेच राहतो. म्हटलं तुम्ही इथे आला, आम्ही निघालो. अहो ऐकायला माणसं शिल्लक नाहीत, कीर्तनाला शिल्लक नाही. आता आमच्याकडे येतात का तर परंपरा आहे म्हणून. आता कोणी महाराष्ट्रीयन म्हणून ते शिल्लक राहिला नाही, वाईट गोष्ट आहे. असो, पण जिथे महाराष्ट्रीयन असेल तिथे आपण जावं. म्हणून आता नवी मुंबईला जातो, तिथे परवाच कीर्तन केलं. 7 दिवस 10,000 एक नाही 2 नाही, तुफान करते आवडीने प्रेमाने. लक्षात ठेवा, एकच सांगतो, ज्ञानोबा तुकोबासारखं वाङ्मय नाही, हे लक्षात ठेवा. नुसतं काव्य म्हणून बघू नका आणि साहित्य म्हणून बघू नका. तेवढं बघितलं तर संपलंच. पोळी म्हणून बघू नाही, माझ्या आईने केली आहे नाही का.
माझं म्हणणं नीट लक्षात घ्या. काही काही बायकांना राग येतो, तरुण मुलींना, तो आमटे खातो, अरे तुझी आमटी चांगली पण माझ्या आईसाठी नाही. बायकोला राग येणे स्वाभाविक आहे, त्याच्यात काही चुकलं नाही. पण आमच्या बाळपणापासून जर आईच्या आमटीची दिशा आमच्याकडे असेल आणि आमच्या बायकोनी तसं करावं अशी जर इच्छा प्रगट केली तर काही चुकीचं आहे. मग तिने विचारलं, आई काय घालत होती? मी एकीला सांगितलं, तू आईशी बरोबरी करायला जातेस, हे घालतेस त्याच्यात. आईला बरोबरी करायची नव्हती, माझं बाळ तृप्त व्हावं म्हणून तिच्या हातातून असं प्रेम बाजरत होतं. तो मसाला कोणत्याच पुस्तकात नाही. आईच्या हातातलं जे प्रेम आहे, म्हणून बायकांनी पुरुषावर राहू नये, आईच्या आमटीची आठवण काढली. तुम्ही सुद्धा तितकंच प्रेम घाला. तुमचा मुलगा तेच सांगेल, माझ्या आईच्या आजची आमटी नाही. त्या आमटीत काय? आमटीत काहीच नाही, आमटीत प्रेम आहे. तसं ज्ञानेश्वरी साहित्य जरी असलं, आईची आमटी जरी असली, तरी त्याच्यामध्ये ज्यांनी आपलं हृदय घातलं होतं तसं हृदय ओतून घातलं ती ज्ञानेश्वरी. आणि म्हणून ती अब्जावधी लोकांमध्ये लोकप्रिय झाली आणि इथून पुढे होणार आहे. जे जे बाबराई माऊली